खरं माझा ब्लॉग बनवायचा पण मन नाही करत आहे. येताना पण फाईन पडला 1000चा. 300चं सकाळी पेट्रोल टाकलं होतं, मग येताना आता गाडी बंद पडली. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ बाईक राईड पासूनच स्टार्ट होते, घरापासून नाही होते. कारण मला आता जायचंय धाराशिवला. मी अजून राहुल जाणार आहे. वाशीवरनं निघालोय, मी चाललोय पिंपळगावला. राहुलला पिक करेल, मग तिथून आम्ही दोघं सोबत धाराशिवला जाईल. कास्ट व्हॅलिडिटीचं डॉक्युमेंट सबमिट करायचंय, मग तिथंच चाललोय आम्ही. बघू, आज झालं तर ठीक. प्रे करा आज व्हायला पाहिजे. मुंबईची आठवण येते, लवकरात लवकर मला मुंबईला पण जायचंय. व्हिडिओज पण पेंडिंग आहेत. शॉर्ट व्हिडिओ पण खूप दिवस झालं मी बनवत नाहीये, मला बनवायचे आहेत. सगळे वेट करतायत तिथे. मी आता पिंपळगावला पोहोचलोय. राहुल अजून रेडी नाहीये. भाई किती किती उशीर? चार्जर घेतोय, झालं रेडी झालं. आपल्याला आम्हाला 1 वाजता तिथं पोहोचायचंय. होईल ना, झालं होईल नक्की. शॉर्टकट लावत आपण. पिंपळगाव पासून धाराशिव किती किलोमीटर लांब आहे? 80 किलोमीटर. 80? हा, तुला वाटतं 1 तासामध्ये पोहोचतो आपण? शॉर्टकट आहे ना माहिती तुम्हाला. नक्की ना? नक्की नक्की. तर आता आम्ही आमच्या रिस्क वरती चाललोय. तिथे 1चा टायमिंग होता, 1च्या बाहेर झालं तर काय काम होणार नाही, असं होईल. नाही, जाऊयात आपण एकशे आठ. हा हा धावपळ करीतात पुन्हा, मग लवकर निघायचं. चालतं, चला. हा चला. आम्ही धाराशिवला पोहोचलोय कास्ट व्हॅलिडिटीसाठी त्या ऑफिसमध्ये. तर सगळे डॉक्युमेंट लाईनीशी लावलेत. ते सरच नाहीयेत, त्यांचा लंच ब्रेक झाला म्हणून त्यांनी खिडकीच बंद करून टाकली आहे. किती मिनिटं लागतील त्यांना? तुम्हाला जेवायला किती वेळ लागेल? अर्धा तास. हा जेवायला भाई एवढं जेवायला गेले. जेवायला आपण बंद झाली ना, ठीक आहे. हो, आम्हाला थोडा उशीर झाला. एवढी म्हणजे एवढा घाई मध्ये आलो, एवढे स्पीड मध्ये आलो. मध्ये पोलिसांनी पण पकडलं, फाईन पण मारला. तरी आम्ही भाई एवढ्या घाई मध्ये आलो, काय सांगू. कारण जर इथलचं बंद झालं असतं ना, आमचं इथं यायचं वेस्ट झालं असतं. हा हा ना, आता लवकर चालू, पण सर गेले ना. सर गेले होते. हाय म्हणजे आज चालू आहे, आजच्या आज करून टाकू हे काम. आत्ताच मी समाज कल्याणच्या बाहेर आलोय. तर भाई म्हणजे एवढं म्हणजे डॉक्युमेंट एकदम चेक करतात ना भाई, एक पण चुकीचं नाही पाहिजे, नाहीतर रिजेक्ट होतो. तर तसंच माझ्यासोबत झालंय. जिथं ऍडमिशन मला घ्यायचं तिथलचं काही ना काही लेटर लागेल ना मला, त्यामुळे माझं रिजेक्ट केलंय. आता खूप टेन्शन आलंय कसं काय, कारण धावपळ तर तुम्ही बघतायत किती काय करतोय. गव्हर्नमेंटमध्ये असंच आहे, पळवापळवी असते. हे डॉक्युमेंट नाही, ते डॉक्युमेंट नाही. हा राहुल नाही यार, भाई, हा पण लय वैतागलाय. उद्या त्रिशरला सांगवाय जायला तिकडं त्या कॉलेजला. खरं तुम्ही तर माझे ब्लॉग बघून बघत असाल की आम्ही किती धावपळ करतोय, किती काय. खरं भाई, अजून हे जवळ पण नाही. 10-15 मिनिटात 1.5-2 तास कंटिन्यू चालायला लागतं, म्हणजे गाडीने यायला लागतात. 1.5-2 तास लागतात. त्यांचं पण काय चुकीचं नाही रे. आणि त्यांचं पण नाही चुकीचं, पण आता काय करणार. ते कॉलेजवाले पण लेटर काय देत नाहीत, हिथलचं पण काय देत नाहीत. फसलो मी, बरोबर ना. हो काय, उद्या काय होतं काय नाही. हा उद्या झालं तर आपलं होऊन जाते. त्या सरांशी बोललो मी आता. हा हा जिथे ऍडमिशन घ्यायचंय ना, हा तिथलं फक्त कव्हर लेटर घेऊन ये, हा बस तुझं करून देतो असं बोललो. काय ना काय करायला लागेल लवकरात लवकर. तर आम्ही रस्त्यात चाय प्यायला बसलोय. भाई म्हणजे काय बोलू, एवढा म्हणजे दिवसच खराब गेलाय, काय सांगू भाई. एवढा राग येतोय ना, काय म्हणजे काय करू काय कळत नाही. म्हणून डोकं थोडं शांत करायला चाय पितोय. काय भाई?
हा खरंय खरंय. खरं माझा ब्लॉग बनवायचं पण मन नाही करत आहे खरं म्हणजे मूड ऑफ झाला यार खरं. येताना पण फाईन पडला 1,000चा. फाईन पडलाय. मग काय म्हणजे भाई अजून इथं पण काम नाही झालं काय नाही भाई मूड ऑफच झाला भाई. आजचा दिवस एवढं म्हणजे बेकार गेला ना काय सांगू. म्हणून अजून काय जेवलो पण नाहीत. आम्ही बोललो चाय पितो आणि घरी जातो. घरी जायलाच खूप उशीर होईल रात्र होईल. चाय पिऊन आता फटाफट निघूया. मित्रांनो तुम्हाला काय सांगू आमचं नशीब एवढं म्हणजे खराब आहे काय काय बोलू दिवस पूर्ण खराब गेला. आता माहिती का काय झालं निघताना मी 300चं पेट्रोल टाकलं होतं गाडीमध्ये संपलं इथं येऊन अर्ध्या रस्त्यात येऊन ना लगेच संपलं. आमच्या लक्षातच नाही राहिलं पेट्रोल टाकायचा. आता गाडी मध्ये पण पडलीये राहुलच्या मित्राची गाडी भेटलीये. आता आम्ही दोघं चालतोय पेट्रोल घ्यायला. हा राहुल तुला काय बोलायचंय. माझा मित्र भेटला आता रस्त्यामध्ये लगेच तिथं उभा होता तो. त्याची गाडी घेतली याच्या मित्राची. आता आम्ही चाललोय पेट्रोल घ्यायला. काय बोलू यार म्हणजे काय चाललंय आजचा दिवस किती खराब गेला काय बोलू. तर फायनली आम्हाला पेट्रोल भेटलंय. पुढे गावात आलो 130 रुपयाला लिटर. काय बोलायचं हा बाय. गावाकडे असंच असते रे. हा ना ते काय पेट्रोल पंप थोडीच आहे. हा ना काय करणार पण थँक गॉड भेटला. आता जाऊया गाडीमध्ये पेट्रोल टाकूया अजून निघूया कारण आधीच खूप उशीर झालाय अंधार व्हायला लागलाय. खूप उशीर काय 6-6:30 वाजलेत पण इथं अंधार होतोय. टाकूया इथं गाडी उभा केली आहे ठीक आहे. काय नाही कुठं होतास की अरे आपल्या नशिबाला काय बोलणार आहेस. बरं झालं भेटलास तू. काय सांगलं ते कुठे गेला घरदारच्या गेल तो पेट्रोल बघितलंच नाही. कोणत्या मार्गे आला मांडवा मधले मार्गे. इथं शेळी जाईल का. हा मुंबईला जायचं पुण्याला आलं पेट्रोल बघायचं. बघितलंच नाही पेट्रोल समजलं काय. बरं झालं मित्र भेटला मला वाजता इथं थांबला होता तो. हा नाहीतर अटकलो असतो इथेच. हो की हा. भाई जाईल का ही वाशीपर्यंत आता घरी जाते गाडी काय नक्की ना. नक्की. नाहीतर मी एकटा मध्ये पडायचं पारामध्ये एकटा मध्ये पडेल. युट्यूबर आहे का काय होते का नाही खरं बरं. चालली तुमचा सपोर्ट करा. चला थँक्यू हा थँक्यू. ओके या दादांची गाडी घेऊन आम्ही गेलो पेट्रोल घ्यायला. तर मी आता घरी आलोय. तिथं काका शेंगा खातेत मावशी जेवण बनवतेत. अजून मंटू इथून तिथून फिरतीये. खारट झालेत ना शेंगा. हे मंटूला भूक लागली वाटतंय. चिकनचा हावरा आहे चिकनचा हावरा. तर वेळ आली आपला ब्लॉग एंड करायची. व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.